मुलांनो, आज आपण नवोदय प्रवेश परीक्षेचा जो पेपर झालेला आहे 13 डिसेंबर 2025चा तो पाहणार आहोत। हा सेट आहे, सेट डी। याचे सर्व प्रश्न उत्तरं आपण पाहणार आहोत। तुम्ही तुमच्या सेटनुसार त्याचे प्रश्न उत्तरं चेक करून घ्या। खूप सोपा पेपर आलेला होता यावेळेसचा। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा। तर त्याच्यामधला पहिली जी आकृती होती त्याच्यामध्ये काय करायचं होतं आपल्याला, पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये वेगळी आकृती ओळखायची आहे। निराळी आकृती म्हणजेच वेगळी आकृती शोधायची होती। पहिल्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चौथ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। त्याच्यानंतर दुसरा भाग 2, याच्यामध्ये आपल्याला समान आकृती शोधायची होती। म्हणजे ही जी प्रश्नाकृती आहे त्याप्रमाणेच सेम असणारी आकृती आपल्याला उत्तर आकृत्यामध्ये शोधायची होती। तर याच्यामध्ये सेम दिसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक बी, 6चं पर्याय क्रमांक सी, 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। त्याच्यानंतर भाग 3, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं, दिशा बदलायची नाही आणि ह्या 3 बॉक्स आपल्याला पूर्ण केलेले आहेत। त्यातला चौथा जो भाग आहे वगळलेला, तिथे आपल्याला ह्याच्यातली कोणती आकृती बसेल, दिशा न बदलता बसेल हे ओळखायचं होतं। तर 9व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 10व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। त्याच्यानंतर भाग 4, ह्याच्यामध्ये आपल्याला उजव्या बाजूला उत्तराकृत्या आहेत आणि डाव्या बाजूला या प्रश्नाकृत्या आहेत। तर त्या अनुक्रमे दिलेल्या आहेत, ठीक आहे। म्हणजे क्रमाने एक एक पूर्ण काहीतरी केलेलं आहे त्याच्यामध्ये। आणि चौथी जी आहे जागा ती मोकळी जोडलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला त्या जागी कोणती आकृती घेता येईल, क्रमाने आपण जर विचार केला तर चौथ्या क्रमांकाला कोणती आकृती येईल हे आपल्याला पाहायचं होतं। तर 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आणि 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। त्याच्यानंतर भाग 5 मध्ये आपल्याला काय दिलं होतं, प्रश्नाकृत्या दिलेल्या आहेत 3। त्याच्यातल्या ह्या पहिल्या 2 ज्या आहेत त्या आकृत्यामध्ये काहीतरी नातं आहे, तसं तिसऱ्याचा चौथ्याशी काय नातं आहे आपल्याला हे ओळखायचं होतं। म्हणजे त्यांचा काहीतरी संबंध आहे पहिल्याचा दुसऱ्याशी, तर तिसऱ्याचा चौथ्याशी तसा संबंध लावून आपल्याला ओळखायचा आहे। तर 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। त्याच्यानंतर भाग 6 मध्ये काय करायचं होतं, ज्या आकृत्या दिलेल्या आहेत प्रश्नाकृती हे त्याचं आपल्याला भाग पूर्ण करायचा आहे। म्हणजे पझल जसे असतात त्याप्रमाणे इथे त्याचा तुकडा जे आहे वेगळा केलेला आहे। तर त्या उत्तराकृत्यापैकी कोणता भाग आपण इथे जोडला तर आपली आकृती पूर्ण होईल हे ओळखायचं होतं। तर 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। त्याच्यानंतर भाग 7, त्यातली ह्याच्यामध्ये आपल्याला प्रतिबिंब ओळखायचं आहे। हा जो XY काय आहे, आरसा आहे। तर ह्या आरशामध्ये जर ही आकृती आपण पाहिली तर ती कशाप्रमाणे दिसेल, त्याचं प्रतिबिंब कसं दिसेल ते ओळखायचं आहे। त्याचं तंतोतंत प्रतिबिंब आपल्याला शोधायचं होतं। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। त्याच्यानंतर भाग 8, यामध्ये घडी घाला आणि उघडा। कागदाच्या घड्या घालायच्या आहेत, त्याला जर कुठे कट केलेलं असेल ते आपण पाहायचं आणि मग घडी उघडल्यानंतर आकृती कशी दिसेल ते पाहायचं होतं। तर 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी,
32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर भाग 9 यामध्ये आपल्याला या प्रश्नाकृतीमध्ये तुकडे केलेले आहेत. ही जी आकृती आहे त्याचे तुकडे केलेले आहेत आणि ते आपण जोडल्यानंतर कशा प्रकारे आकृती दिसेल हे पाहायचं होतं. तर 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर भाग 10 यामध्ये ही जी प्रश्नाकृती दिलेली आहे आणि उत्तराकृत्या 4 ऑप्शन आहेत. त्यापैकी आपल्याला ही प्रश्नाकृती कोणत्या आकृतीत दिसेल किंवा लपलेली आहे असं ओळखायचं आहे. कोणत्या आकृतीत आपण ती शोधू शकतो हे पाहायचं. तर 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कारण इथे हा आकार आपल्याला भेटून जातो. 38 त्याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तर यानंतर गणितचा भाग सुरू झालेला आहे, अंकगणित परीक्षण. याचं पहिलं 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 42चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 43चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 45चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. व्हिडिओ समजत असेल, आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला पैसे लागत नाहीत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. एज्युकेशनल चॅनल आहे, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ पाहिल्यानंतर फायदाच होणार आहे. 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर उताराचा भाग सुरू होतो, भाषा परीक्षण. त्यातला पहिला उतारा आहे राष्ट्रीय संग्रहालयाचा. 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 1 सत्य आणि 2 असत्य. 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर दुसरा उतारा होता फुलांचा, त्यावरचे प्रश्न. 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर उतारा तिसरा भीम काय पांडाचा होता. तर 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 72चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर शेवटचा जो उतारा होता तो सोनमचा होता. तर 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 78चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 79चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आणि 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अशा प्रकारे हा सेट डी पाहिलेला आहे आपण. तुमचा सेट जर दुसरा असेल तर तुम्ही दुसरे आमच्या याच्यावर चॅनल टाकलेले आहेत व्हिडिओज. ए बी सी सर्व सेटचे उत्तरं टाकलेले आहेत, तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.